कोल्हापुरातील सीपीआरच्या दारातील 50 वर्षांपूर्वीचं एक भलं मोठं झाड आज कोलमडून पडलं। गृहरक्षक दलाचे जवान तानाजी पाटील आणि सतीश जाधव हे दोघे जण झाड अंगावर पडल्यानं जखमी झाले। त्यापैकी होमगार्ड पाटील यांची प्रकृती गंभीर आहे। ही दुर्घटना आज दुपारी 12च्या दरम्यान घडली। त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं कोसळलेलं झाड हटवलं। दुसरीकडे शहरातील अनेक झाडांच्या मुळांना इजा पोचत असल्यानं या घटनेची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांनी केली आहे। कोल्हापूर सर्किट बेंच समोरील सीपीआरची कंपाऊंड वॉल उभारण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। त्यासाठी टाउन हॉल समोरील सीपीआरच्या प्रवेशद्वारापासून अपघात विभागाच्या प्रवेशद्वारापर्यंतची भिंत उतरवली आहे। परिणामी भिंतीला लागून असलेल्या 8 ते 10 झाडांचा आधार नाहीसा झालाय। अशातच आज सकाळी जेसीबीच्या सहाय्यानं सीपीआरच्या प्रवेशद्वाराजवळील झाडाची अडथळा करणारी मुळं कापण्यात आली। त्यामुळं आधीच कमकुवत झालेलं हे झाड डळमळीत झालं आणि 12:08 सुमारास कोसळलं। दैव बलवत्तर म्हणून काही क्षण आधीच सिग्नल मिळाल्यानं काही वाहनं या रस्त्यावरून पुढे गेली होती। तसंच सर्किट बेंचच्या न्यायाधीशांचं वाहनही पुढे गेलं होतं। पण लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नियुक्त असलेले गृहरक्षक दलाचे जवान तानाजी पाटील आणि सतीश विश्वास जाधव या दोघांच्या अंगावर झाड कोसळलं आणि दोघंही जखमी झाले। त्यापैकी होमगार्ड तानाजी पाटील यांची प्रकृती गंभीर आहे। त्यांना तातडीनं सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं। झाडाच्या काही फांद्या रस्त्यापलीकडील विजेच्या तारांवर आणि न्यायालयाच्या कंपाऊंडवर कोसळल्या होत्या। तुटलेल्या तारांमधून वीज प्रवाह सुरू होता। त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब महावितरणशी संपर्क साधून वीज प्रवाह खंडित करण्याच्या सूचना केल्या। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच उपमहापौर अक्षय जरग, महापौर रूपाराणी निकम यांचे पती संग्रामसिंह निकम, महेश वासुदेव आणि आष्की नाजरेकर यांनी घटनास्थळी येऊन अपघाताची माहिती घेतली। तर अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, तांडेल माणिक कुंभार, आकाश जाधव यांच्यासह 2 बंब घटनास्थळी दाखल झाले। शिवाय उद्यान विभागाचे अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, सहाय्यक उद्यान अधीक्षक राम चव्हाण, नेत्रपाल जाधव, भोलानाथ पाटणकर, कंत्राटदार ज्ञानेश्वर बांड यांनी कटरच्या सहाय्यानं तातडीनं झाड हटवण्यास सुरुवात केली। संध्याकाळपर्यंत झाड हटवण्याचं काम सुरू होतं।